नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी. राहुल गांधी यांनी अमेरिकेत वादग्रस्त विधान केल्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधी यांना फैलावर घेतलं जात आहे. अशातच आता अमित शहा यांनी एक्स वरून गांधी यांच्यावर वार केलाय. राहुल गांधी यांची वक्तव्ये फुटीरतावादी विचारसरणी दर्शवतात. देशाविरोधी विधान करणं आणि बोलणाऱ्यांसोबत उभं राहणं त्यांची सवयच झाली आहे. राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधातला चेहराही उघड केलाय. त्यांनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसचा आरक्षण भरपूर समाज घेतलाय. त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून जोरदार हल्लाबोल केलाय. विदेशात जाऊन सातत्याने भारतातील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते व लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधी खरा चेहरा उघड केलाय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. भारतात रस्ते, महामार्ग व द्रुतगती मार्गाचं बांधकाम वेगाने चालू आहे. देशभर रस्त्याचं मोठं जाळं तयार केलं जाते. त्याच गतीने देशात वाहनं आणि वाहतूकही वाढत आहे. आता या वाहनांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललंय. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार तुम्ही महामार्ग व एक्सप्रेसवेवर वाहन चालवता असाल तर 20 किमी पर्यंत तुम्हाला कोणताही टोल भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम असलेल्या खासगी वाहनांना 20 किमी पर्यंतच्या टोल मधून सूट दिली आहे. शिमल्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एका मशिदीवरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. शिमल्यातील संजौली भागातल्या एका मशिदीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून ती पाडण्यात यावी अशी मागणी केली. या मागणीसाठी आज हिंदू संघटनाकडून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिसांमध्ये आज सकाळी वाद झाल्याचं पाहायला मिळालं. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitterवर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.